नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात डोकावणार आहोत ज्यांच्या लेखणीने खरंच पिढ्यानपिढ्यांवर राज्य केलं. अमृता प्रीतम. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार त्यांच्या आयुष्यात प्रेमाचे दोन अत्यंत वेगळे आणि महत्त्वपूर्ण अध्याय होते. बरोबर. एक म्हणजे प्रसिद्ध शायर शाहीर लुधियानवी यांच्यासोबतचे एक गहिरं पण निःशब्द नातं. निःशब्द. आणि दुसरं म्हणजे चित्रकार इम्रोज यांच्यासोबतची आयुष्यभराची अशी निर्मळ साथ. अगदी. दोन टोकं जणू. हो. तर या माहितीच्या आधारे आज आपलं उद्दिष्ट काय आहे तर या दोन भिन्न प्रेमकहाण्यामागचं सत्य समजून घेणं. म्हणजे एकाच व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाची इतकी टोकाची वेगळी रूपं कशी असू शकतात. बरोबर. हाच प्रश्न आहे. आणि या अनुभवांतून प्रेम या संकल्पनेबद्दल, मानवी नात्यांबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं याचा मागोवा घेऊया. नक्कीच. चला सुरुवात करूया त्या पहिल्या म्हणजे अव्यक्त पण तितक्याच तीव्र ओढीपासून, अमृता आणि साहिर यांच्या नात्यापासून. आपल्या स्रोतांनुसार ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा अमृता प्रीतम या तरुण वयातच पंजाबी साहित्यात एक महत्त्वाचं नाव म्हणून ओळखल्या जात होत्या. हो, तेव्हा त्या खूप प्रसिद्ध होत्या. त्याच सुमारास उर्दू शायरीच्या जगात साहिर लुधियानवी नावाचा तारा चमकत होता. अगदी. दोघेही आपापल्या क्षेत्रात मोठे होते. त्यांची पहिली भेट लाहोरमध्ये एका मुशायऱ्यात म्हणजे कवी संमेलनात झाली. कल्पना करा, साहिर मंचावर आपली शायरी सादर करत आहेत, त्यांचे शब्द लोकांच्या काळजाला भिडत आहेत. आणि समोर बसलेल्या अमृता त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि शब्दांनी पूर्णपणे भारावून गेल्यात. हो. म्हणतात तिथूनच एका न बोललेल्या आकर्षणाची, एका मूक संवादाची सुरुवात झाली. अगदी. आणि या नात्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे स्रोतांमधून वारंवार समोर येतं ते म्हणजे त्यातला संवाद हा शब्दांचा नव्हताच फारसा. अच्छा. म्हणजे माहिती सांगते की ते जेव्हा भेटायचे तेव्हा अनेकदा त्यांच्यात शांतताच असायची. नुसती शांतता. हो. अमृता यांनी नंतर स्वतः लिहिलंय की तो यायचा, माझ्यासमोर शांतपणे बसायचा, सिगारेट पेटवायचा. काही वेळाने अर्धवट विझवून ॲस्ट्रेमध्ये ठेवायचा. मी ती उचलून पुन्हा पेटवायचे. अरे बापरे. त्या धुरातून मला त्याची जवळीक जाणवायची. म्हणजे बघा, हे किती सूचक आहे. खरंच. शब्दांची गरजच नव्हती जणू. अगदी. केवळ एकत्र असणं, एकमेकांच्या सवयी स्वीकारणं हाच त्यांचा संवाद होता. असंही म्हणतात की साहिरने एका वहीत अमृतासाठी कविता लिहिल्या होत्या. अच्छा. तर अमृताने एका वहीत त्यांचं नाव कोरलं होतं. पण हे सगळं पडद्याआड राहिलं. भावना खोल होत्या, पण त्या कधी शब्दातून व्यक्त झाल्याच नाहीत. हो. आणि व्यक्त न होण्यामागे किंवा हे नातं पुढे न जाण्यामागे काही ठोस कारणंही होती नाही का? होती ना. स्रोतांनुसार अमृता त्या काळात विवाहित होत्या, जरी त्यांचं ते लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यातून समाधानी नव्हत्या. बरोबर. हा एक मोठा मुद्दा होता. पण दुसरीकडे साहिर, त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकतर सामाजिक दबाव होता किंवा त्यांचा स्वतःचा स्वभाव काय म्हणतात त्याला, काहीसा अलिप्त, कमिटमेंटला घाबरणारा होता. हो. त्यामुळे ते अमृताला स्वीकारायला किंवा त्या नात्याला नाव द्यायला कचरत होते असं दिसतं. अमृता यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे जे त्यांची तळमळ दाखवतं. कोणतं? जर साहिरने मला एकदा बोलावलं असतं तर मी सगळं काही सोडून त्याच्याकडे गेले असते. बापरे. म्हणजे त्या पूर्णपणे तयार होत्या. हो. यातून त्यांची तयारी आणि साहिरकडून एका स्पष्ट होकाराची अपेक्षा दिसते. पण तो क्षण कधी आलाच नाही. बरोबर. तो पुढाकार साहिरकडून कधीच घेतला गेला नाही. त्यामुळे त्यांचं प्रेम एका धुरकट ढगासारखं राहिलं. जाणवत होतं, स्पर्श करता येईल इतकं जवळ वाटत होतं, पण कधीच हाती लागलं नाही. अगदी. म्हणूनच हे नातं एका अपूर्ण प्रेमाचं, एका तीव्र पण अव्यक्त ओढीचं प्रतीक बनून राहिलं. आणि याचे परिणाम दोघांच्याही आयुष्यावर खूप खोलवर झाले. साहिरचं आयुष्य आपल्याला माहिती आहे, बऱ्यापैकी एकाकीपणात गेलं. तर अमृता यांनी साहिरच्या आठवणी, त्यांचं ते निःशब्द प्रेम आपल्या कवितांमधून, आपल्या आत्मचरित्र रसीदी तिकीटमधून कायम जिवंत ठेवलं. रसीदी तिकीटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय ना? हो, स्पष्टपणे लिहिलंय, साहिर माझ्या आयुष्यात आलेलं पहिलं प्रेम होतं. आमचं नातं निःशब्द होतं, पण खूप गहिरं होतं. यालाच आपण निःशब्द प्रेम म्हणू शकतो, जिथे भावनांची तीव्रता प्रचंड आहे, पण परिस्थिती, स्वभाव किंवा इतर कारणांमुळे ती व्यक्त होऊ शकत नाही. पण तरी ते प्रेम खरं असतं, खोलवर रुजलेलं असतं. अगदी. किती विलक्षण पण तितकंच त्रासदायक नातं असेल हे. एका बाजूला पितकी ओढ आणि दुसऱ्या बाजूला व्यक्त न होण्याची हतबलता. नक्कीच.
या अनुभवाने अमृता यांच्या मनावर नक्कीच खोलवर परिणाम केला असणार. पण म्हणतात ना, आयुष्य पुढे जात राहतं. साहिरसोबतच्या या तीव्र पण अपूर्ण नात्याच्या अनुभवानंतर अमृताच्या आयुष्यात प्रेमाचं एक वेगळं, अधिक स्थिर आणि आश्वासक रूप आलं. आणि ते म्हणजे चित्रकार इम्रोज यांच्यासोबतचं नातं. आपण आता त्या सहवासाकडे वळूया. इम्रोज, ज्यांचं खरं नाव होतं इंदरजीत सिंग. अच्छा, इंदरजीत सिंग. ते एक चित्रकार, कवी आणि डिझायनर होते. त्यांचा स्वभाव साहिरपेक्षा खूप वेगळा होता. कसा? शांत, स्थितप्रज्ञ, अत्यंत सर्जनशील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेमळ आणि स्वीकारणारा. अमृता, ज्या तोवर आपल्या बंडखोर विचारांसाठी फाळणीच्या वेदनेवर लिहिलेल्या अज ॲख्खा वारिश्यानो सारख्या कवितेसाठी ओळखल्या जात होत्या. ती कविता तर अजरामर आहे. अगदी. तर त्यांना इम्रोज पहिल्या भेटीपासूनच भावले. त्यांच्यात एक सहजता होती, जी कदाचित साहिरच्या नात्यात नव्हती. आणि या दोघांमधील नातं हे भारतीय समाजातल्या तेव्हाच्या रूढ कल्पनांना आव्हान देणारं होतं, नाही का? खूपच. जवळजवळ 40 वर्ष, म्हणजे जवळपास 40 वर्ष ते एकत्र राहिले. 40 वर्ष. तेही कोणत्याही औपचारिक विवाहबंधनाशिवाय. हे किती धाडसाचं आणि वेगळं होतं. अगदी. अमृता त्यांच्या पूर्वीच्या लग्नातून बाहेर पडल्यावर इम्रोज हे त्यांच्यासाठी एक भावनिक आणि बौद्धिक आधारस्तंभ बनले. स्रोतांमधून असं दिसतं की हे नातं केवळ रोमॅन्टिक नव्हतं, तर ते एकमेकांच्या कामात, जगण्यात पूर्णपणे मिसळून गेलं होतं. म्हणजे फक्त सोबत राहत नव्हते? नाही, तर ते एकमेकांच्या अस्तित्वाला पूरक ठरत होते. अच्छा. अगदी खरंय. हे सहजीवन केवळ भावनिक नव्हतं, तर ते एकमेकांच्या सर्जनशीलतेला खतपाणी घालणारं होतं. आपल्याकडच्या माहितीतले काही तपशील तर खूप हृदयस्पर्शी आहेत. सांगा ना. जसं की इम्रोज रोज पहाटे लवकर उठून अमृतासाठी चहा बनवायचे. अरे वा. तिला लिहायला शांत जागा मिळावी, तिचं मन एकाग्र राहावं, यासाठी ते स्वतःहून काळजी घ्यायचे. छानच. अनेकदा अमृता जेव्हा लिहायला बसायच्या, तेव्हा इम्रोज त्याच खोलीत शांतपणे आपली चित्र काढत बसायचे. म्हणजे एकाच स्पेसमध्ये दोघंही आपापल्या कामात. जणू काही एकाची निर्मिती दुसऱ्याच्या उपस्थितीतच पूर्णत्वाला जात होती. एकाचा श्वास दुसऱ्याच्या शब्दांत किंवा रंगात मिसळत होता. किती सुंदर कल्पना आहे ही. हे नातं एकमेकांना स्वातंत्र्य देणारं होतं, एकमेकांच्या स्पेसचा आदर करणारं होतं. हे ऐकून खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे केवळ प्रेम नाही, तर एकमेकांच्या कामाचा, व्यक्तिमत्वाचा किती आदर असेल. अगदी. त्या काळात लग्न न करता इतकी वर्षे एकत्र राहणं, समाजाच्या काय प्रतिक्रिया असतील याची पर्वा न करणं, यासाठी खूप मानसिक धैर्य लागलं असेल. नक्कीच. आणि म्हणूनच या नात्याचं सार सांगणारा शब्द म्हणजे निर्व्याज प्रेम किंवा सहवास. यात मालकी हक्काची भावना नव्हती, समाजाने लादलेल्या अपेक्षांचं ओझं नव्हतं. होतं ते फक्त एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि निखळ साथ देणं. अमृता प्रीतम यांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं, आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे. काय? त्याचं तत्वज्ञान सांगतं, प्रेम म्हणजे बंधन नव्हे, तर एकमेकांना स्वातंत्र्य देणारी, एकमेकांना वाढायला मदत करणारी भावना आहे. हे त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवलं. आणि ही साथ अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत टिकली. 2005 साली अमृता प्रीतम यांचं निधन झालं. पण इम्रोज आजही त्याच घरात, त्याच आठवणींसोबत राहतात. त्यांच्या मुलाखतींमधून किंवा त्यांच्या बोलण्यातून हेच जाणवतं की अमृता त्यांच्यासाठी कधी गेलेल्याच नाहीयेत. खरंय. त्यांचं एक वाक्य आहे, अमृता माझ्यात आहे, माझ्या श्वासात आहे, ती गेली असं मी मानतच नाही. हे ऐकून अंगावर काटा येतो. हे त्यांच्या अतूट नात्याचं, त्यांचं प्रेम शारीरिक अस्तित्वाच्या पलीकडे गेल्याचं प्रतीक आहे. दोन व्यक्ती इतक्या कशा एकरूप होऊ शकतात, याचं हे उदाहरण आहे. तर आपल्यासमोर प्रेमाची दोन अत्यंत भिन्न, जवळजवळ टोकाची चित्र उभी राहतात. एकाच अमृता प्रीतम यांच्या आयुष्यातले हे दोन महत्वाचे पुरुष. एकीकडे साहिर, पहिलं प्रेम, तीव्र ओढ, निशब्द संवाद, पण अपूर्ण राहिलेलं आणि मनात कुठेतरी एक हुरहुर, एक वेदना ठेवून जाणारं नातं. वेदनादायी पण तितकंच खरं. आणि दुसरीकडे इम्रोज, आयुष्यभराचा साथीदार, आधार देणारा, समजून घेणारा, सोबत राहून आयुष्याला एक प्रकारचं पूर्णत्व देणारा शांत आणि स्थिर सहवास. बरोबर. हे द्वंद्व आपल्याला काय दर्शवतं? एकाच व्यक्तीच्या आयुष्यात इतके भिन्न भावनिक अनुभव कसे काय सामावतात? हाच मोठा प्रश्न आहे. यावर विचार करताना काही शक्यता दिसतात. कदाचित ही दोन नाती अमृता यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या, त्यांच्या वेगवेगळ्या भावनिक किंवा अस्तित्वाच्या गरजा पूर्ण करत असतील. म्हणजे कसं? साहिरसोबतचं नातं कदाचित तारुण्यातल्या तीव्र ओढीचं प्रतीक असेल, तर इम्रोजसोबतचं नातं अधिक प्रगल्भ,
वयातल्या स्थिरतेचं, सोबतीचं प्रतीक असेल. हे शक्य आहे. किंवा असंही असू शकतं की हे प्रेमाच्याच दोन भिन्न बाजू दर्शवतात. एकीकडे उत्कटता आणि अपूर्णतेची वेदना, तर दुसरीकडे शांत, स्वीकारणारं, चिरंतन टिकणारं प्रेम. दोन्ही तितकेच खरे. हो, स्रोतांमधून जो निष्कर्ष निघतो तो हाच की अमृता आणि इम्रोज यांची कहाणी विवाह किंवा सामाजिक चौकटींपलीकडे जाऊन दोन आत्म्यांनी एकमेकांना कसं समजून घेतलं आणि निखळ साथ दिली हे दाखवते. पण साहिरबद्दल त्याच वेळी हे विसरून चालणार नाही की साहिरसोबतचं नातं जरी अपूर्ण राहिलं तरी तेही तितकंच खरं आणि खोल होतं हे स्वतः अमृतानेच मान्य केलं आहे. त्यामुळे एका अनुभवाने दुसऱ्याचं महत्त्व कमी होत नाही. अमृताचं व्यक्तिमत्वच इतकं विशाल आणि गुंतागुंतीचं होतं की त्यात हे दोन्ही अत्यंत वेगळे अनुभव सहज सामावले गेले. हे आपल्याला काय शिकवतं? कदाचित हेच की प्रेम हे कधीच एका सरळ रेषेत नसतं. त्याला अनेक पदर असतात, अनेक रूपं असतात. अगदी. आणि ते कोणत्याही एका साच्यात बसत नाही. प्रत्येक नातं आपलं वेगळंपण घेऊन येतं. बरोबर. तर आजच्या या माहितीच्या आढाव्यातून आपण अमृता प्रीतम यांच्या आयुष्यातील प्रेमाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि भिन्न प्रवाहांना स्पर्श केला. साहिर लुधियानवी यांच्यासोबतची ती निःशब्द, कधीही पूर्ण न झालेली ओढ, आणि इम्रोज यांच्यासोबतची ती स्थिर, आयुष्यभराची कोणत्याही बंधला पलीकडची साथ. हो, यातून प्रेमाची वेगवेगळी रूपं कशी असू शकतात, अव्यक्त नात्यांमध्येही किती ताकद असू शकते आणि पारंपरिक सामाजिक चौकटींच्या पलीकडे जाऊनही दोन माणसं कशी एकमेकांना साथ देऊ शकतात, याबद्दल खूप काही उलगडतं. नक्कीच. हे केवळ दोन व्यक्तींच्या कहाण्या नाहीयेत, तर मानवी भावनांच्या आणि नात्यांचा गुंतागुंतीचं दर्शन आहे. आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो, जो श्रोत्यांनी करावा. काय? या दोन कहाण्या ऐकल्यावर प्रश्न पडतो की प्रेमाच्या कोणत्या रूपाला पण अधिक महत्त्व द्यायचं? कठीण प्रश्न आहे. ती पहिली उत्कट, भलेही अपूर्ण राहिलेली ओढ जास्त महत्वाची, की आयुष्यभर साथ देणारं, एकमेकांना समजून घेणारं, शांत आणि स्थिर नातं अधिक मोलाचं? किंवा दोन्हीची जागा वेगळी? की मानवी अनुभव हा असाच असतो, अनेकदा अपूर्णतेच्या वेदनेतून आणि साथीच्या सुखातून, अशा गुंतागुंतीच्या, कधीकधी परस्पर विरोधी वाटणाऱ्या नात्यांमधूनच तो घडत जातो. आणि आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सर्जनशीलता. हो, तो मुद्दा महत्वाचा आहे. या दोन्ही नात्यांमध्ये साहिरसोबतच्या आणि इम्रोजसोबतच्या कविता, लेखन, चित्रकला यांसारख्या गोष्टी कशा महत्वाच्या ठरल्या? हो, बरोबर. कदाचित शब्दांचा अभाव असताना किंवा शब्दांच्या पलीकडे जाऊन संवाद साधण्यासाठी ही सर्जनशीलताच त्यांची भाषा बनली असेल. हे शक्य आहे. हा एक विचार करण्यासारखा धागा आहे. आपल्याही आयुष्यात असे अव्यक्त संवाद किंवा भावना व्यक्त करण्यासाठी आपण कळत नकळत कलेचा किंवा इतर कोणत्या सर्जनशील मार्गांचा वापर करतो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. खरंच खूप छान विचार आहे हा.